बंगळुरूत एका 9वीत शिकणाऱ्या मुलीनं आईवर गंभीर आरोप केलेत। विद्यार्थिनीचा आरोप आहे की आईच माझा लैंगिक छळ करत आहे। आई शरीर संबंध कसा ठेवायचा याचं ट्रेनिंग देत असल्याचा दावा तिनं केलाय। हे ट्रेनिंग लग्नानंतर पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उपयोगी पडतील असंही आई सांगायची। मुलीचे हे गंभीर आरोप मात्र आईनं फेटाळून लावले आहेत। आता या प्रकरणाची पोलीस चौकशी केली जात आहे। खरं तर एका खासगी शाळेत मुलगी शिकत आहे की तिची 45 वर्षीय आई आणि मोठ्या बहिणी सोबत राहते। आई सोबत वादामुळे मुलीचे वडील विभक्त राहतात। विद्यार्थिनीनं सांगितलंय की गेल्या वर्षभरापासून हा सगळा प्रकार सुरू आहे। पोलिसांनी अद्याप पीडित विद्यार्थिनीचा जबाब नोंदवलेला नाहीये। विद्यार्थिनीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। आईनं सगळे आरोप फेटाळून लावलेत। महिलेनं म्हटलंय की मुलीला ओरडले होते, तिला चोपही दिला होता, पण कधी तिचा लैंगिक छळ केला नव्हता। शाळेत महिला काउन्सिलर गेली असता मुलीनं आईबद्दल सांगितले, त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता। काउन्सिलरनं सांगितलंय की आठवड्याच्या सुरुवातीला काउन्सिलिंग वेळी मला याबद्दल सांगितलं। पोलिसांना याची माहिती दिली आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। एका महिला पोलिसांना पीडितेच्या घरी जाऊन आई आणि मोठ्या बहिणीची चौकशी केली। मोठ्या बहिणीनं यावर काहीच माहिती दिली नाही। दरम्यान पुढील अपडेटसाठी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा।